सालाबादप्रमाणे याही वर्षीही श्री हलसिद्धनाथ महाराज व श्री सद्गुरू बाळूमामा यांचा भंडारा उत्सव सोहळा आयोजित केलेला होता। या कार्यक्रमासाठी श्री भक्तचरणदास महाराज राष्ट्रीय आखाडा परिषद तथा नाशिक कुंभमेळा प्रवक्ते श्री परमपूज्य श्रद्धेय माधवगिरीजी गुरु जनार्दन स्वामी महाराज मठ, श्री सुरेश एकनाथ झुटेबाबा भगुरनाशी गुरुवर्य मयूर समगर महाराज पुजारी पेठ वडगाव कोल्हापूर यांनी उपस्थित राहून महादेव पूजन व महाआरती केली आहे। या कार्यक्रमास उपस्थित नाशिक महानगरपालिकेचे नगरसेविका महाआघाडीचे मानकरी सौ मयुरीताई अंकुश पवार, प्रभाग क्रमांक 13 अंकुशभाऊ पवार, मनसे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल वावरे, कोंडाजी संचालक वसंतराव बुधाजी वाघ, बुधा हलवाई संचालक शशीभाऊ हिरवे, महात्मा फुले संघटना अध्यक्ष अक्षय कलंत्री, श्री काळाराम मंदिर विश्वस्त नंदुभाऊ कहार, सकल हिंदू समाज समन्वयक श्रीमती शैला मोहन मेदगे, योगेश घोलप, मुख्य संपादक रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज संजय बबन बागुल, ठाणे जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ बबन बागुल, पुणे जिल्हाध्यक्ष सुधीरभाऊ निकम, हिंदू खाटीक समाज एकीकरण संघटना अध्यक्ष राममामा कोथमिरे, डॉक्टर मंगेश बेदरकर, डॉक्टर रवींद्र पाटील, डॉक्टर उद्धव पगार, डॉक्टर हितेंद्र कोल्हे, डॉक्टर विनायक निकम आदी महाआरतीस उपस्थित राहिले। महाआरती संपन्न झाल्यावर समस्त आलेल्या पाहुणेसहित परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। समाजातील अनिलभाऊ घोलप, सौ मेघा घोलप, विशाल धनगर, मंदार बर्वे, राजेंद्र शेळके, कमलेश परदेशी, संजय परदेशी, बबलू सिंग परदेशी, स्वप्नील साहू, सोनू जाधव, ऋषी काळे, विजय लाड, पूजा राहुल धनगर, रवींद्र धनगर, बाळकृष्ण धनगर, मयुरेश कोथमिरे, मोहन कोथमिरे, श्रीमती दमयंती धनगर, कुणाल धनगर आदी लोकभक्तांनी उपस्थित राहून 12 मे रोजी महाआरती व महाप्रसाद आणि महाभंडारा याचा लाभ घेतलाय। आयोजक एकता हिंदू खाटीक समाजाचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ लासुरे, नाशिक जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ धनगर, संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिवाजीराव कोथमिरे, ओम नितीन लासुरे युवा नेतृत्व। आयोजक यांनी रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजशी बोलताना सांगितले की सालाबाद संत बाळूमामा यांचा भंडारा भद्रकाली भाजी पटांगण कोंडाजी चिवडा दुकानासमोर होत असतो। यंदाही हा सोहळा आनंदाने येथील व्यापारी व भाजी विक्रेते त्या दिवशी दुकाने संध्याकाळी बंद ठेवून भंडाऱ्याचा प्रसाद आस्वाद घेतलाय। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप, नाशिक।